फालुदा तुझा आवडता. तुला लय दिवस इच्छा झालती ना. श्रावणीची इच्छा शुभू पूर्ण नाही करणार तर कोण करणार? थँक्यू. तुझ्यासाठी काय पण. थँक्यू. काय ना, मी खुश असले ना की मला असंच काहीतरी गोड खावंसं वाटतं. म्हणजे तू आज लय खुश आहेस. मग मी लई खुश आहेस. तू खुश नाही आहेस का? मी तर लय खुश आहे. मला माहिती, तू सुद्धा खूप खुश आहेस. म्हणूनच तर मी तुला इथे बोलवलं. छान बसून निवांत गप्पा मार. काय झालं? शुभू, तू खरंच एक नंबरचा झंप्याच आहेस. थांब. झंप्या? तुझं परत चालू झालं काय? हे बघ. ए थांब. तू किती मोठा झंप्या असलास ना तरी मला खूप आवडतस. शुभू, कसला विचार करतोयस? हा विचार करतोय की आता आपलं लग्न होणार आहे. आपल्या डोक्यावरच्या जबाबदाऱ्या सगळ्या वाढणार आहेत. कसं करायचं सगळं? बरोबर आहे. जबाबदाऱ्या तर वाढणारच, पण आपण दोघं मिळून आपल्या घरच्यांना एकदम सुखात ठेवायचंय. तुझ्या आई अण्णांना मला सगळी सुख मिळवून द्यायची आहेत. ते डिझर्व इट. आणि तू काही टेन्शन घेऊ नकोस. ह्या सगळ्यात मी कायम तुझी साथ देईन. लक्ष्मी नारायणाचा जोडा माझ्या घरला. चमत्कारच झाला म्हणायचा. अहो तिथं काय उभारलास? या की आत या. बसा की. आम्ही बसायला नाही आलो ग. मग कसं आहे स्वीटे, तू आमच्या घरी 2 वेळा मिठाई घेऊन आलीस. म्हटलं एकदा तरी परतफेड करावी की नाही. हे घे, तुझ्यासाठी मिठाईचा डबा आणलाय. तोंड गोड कर. हे घे मिठाई. खातो की मी मिठाई, पण असं काय खास कारण आहे? एवढ्या राज्याला मिठाई आणली ना. काय आनंदाची बातमी ती तरी सांगा की मला. अगं स्वीटे, बातमी लई मोठी आहे. काय हो? माझ्या शुभूचं मिनिस्टर साहेबांच्या मुलीशी लगीन ठरलंय. आणि तुला माहिती आहे का, मिनिस्टर साहेबांनी स्वतः ही परवानगी दिली लग्नाला. घे मिठाई घे. काय बातमी दिली तुम्ही. एक नंबर. एवढा आनंद झालाय का नाही मला. एक नंबर. तुमचं अभिनंदन बर का. वय तर. अगं माझ्या शुभूला मिळवण्यासाठी आणि आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी तू काही कमी खेळ खेळल्यात. माझ्या शुभूला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी नको तेवढे प्रयत्न केले तू. पण स्वीटी बाळा, कसं असतंय माहितीये का, विजय हा खऱ्या प्रेमाचा असतो. या आज तुझा तो पैशाचा माज आणि तुझं ते खोटं प्रेम हारलंय ग. धर मिठाई घे. बरोबर बोललासा तुम्ही आत्या. शेवटी खरं प्रेम जिंकलं. तू मस्ती खरं सांगू, खरंच लय भारी वाटायला लागले मला. ही 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 मिठाई आहे का नाही, ही अख्खी मी खाणार एकटी. पण तेव्हाच जेव्हा ती श्रावणी तुमच्या घरी खरोखरच सून बनून येईल, तुमच्या घरला गृहप्रवेश करेल, तेव्हा खातो की मी एकदम मन भरून खाणार मिठाई. तोपर्यंत ही मिठाई इथं काळजापाशी जपून ठेवतो मी. काय
निघायचं कारभार नाही. चल स्वीटे, ही मिठाई तू लवकरच खाशील बर का. खोळ्या डोसक्याची माणसं. शुभू श्रावणीच्या लग्नाचं कन्फ्युजन आता अशा भलत्या मार्गावर पोचलंय जिथून फक्त विनाशाचाच रस्ता सुरू होतो. आता खरी मज्जा येणार आहे. आता मी त्या दिवसाची वाट बघायला लागलोय ज्या दिवशी त्यांच्या लग्नाचा फुगा समद्यांसमोर धडाम करून फुटल. शुभू, आपल्या खऱ्या शेजारच्या परिसरात ना आपण एक छानशी बाग करू. जसं आपलं प्रेम फुललंय तशीच ती बाग पण फुलेल. शुभू, तू झोपलायस का? शुभू, मी तुला इतक्या मनातल्या गोष्टी सांगते आणि तू झोपतोय. सॉरी. आज दिवसभर लई कामं झाली ना, त्यामुळे आराम करायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे जराशी डोळ्यावर झापड आली. बरं ठीक आहे. एक काम कर, तू आता घरी जा. एवढं जागरण बरं नाही. तू घरी जा, छान झोप. उद्या परत यायचंच असेल इथे कामाला. तू पण छान झोप. गुड नाईट. गुड नाईट. कारभार नाही. लई थकलोय, कशाला कोराड बी पडले. जरा पाणी आण ना प्यायचं. आण आण. बरं आण. हा बोला पाटील. आता एवढं राज्याला काय काम काढलंय तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं ना हो, मी ते नीच चोरीचं काम करणार नाही म्हणून. नाही म्हणजे नाही करणार. मग कशाला डोसक्याला त्रास द्यायला हो फोन करून? अहो नका करू आमचं काम. मी का तुमच्या उरावर बसलो वय? आमचं काम करा 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 म्हणून नका करू गो. गेलो त्याला लावून. हे बघा, आत्ताच्या घडीला 2.5 मिनिटं बाहेर या. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. अहो गारेगार कुल्फी आणले तुमच्यासाठी. या, नका चिडू. या या. ठीक आहे, येतो. या दौलतराव या. या, वाट बघते तुमची.